उत्तर पुणे जिल्ह्यातील खेड, आंबेगाव, जुन्नर व शिरूर या तालुक्यांना अवकाळी पावसाने अक्षरशः झोडपून काढलेला आहे। आंबेगाव तालुका व शिरूर तालुक्यातील काही भागामध्ये या ठिकाणी प्रचंड गारपीट झालेली आहे। आपण शिरूर तालुक्यातील टाकळी आजी या परिसरामध्ये आहोत। या ठिकाणी अवकाळी पावसामुळे व झालेल्या गारपिटीमुळे डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांचं प्रचंड असं नुकसान झालेलं आहे। डाळिंबाची पानं व डाळिंबाची फुलं अक्षरशः जमीनदोस्त झाली आहेत। डाळिंबाची फुलं गारांमुळे तुटून पडल्यामुळे डाळिंबाचा भर अक्षरशः वाया गेला असून यातून शेतकऱ्यांचं प्रचंड असं नुकसान होणार आहे। आपल्यासोबत आहेत डाळिंब उत्पादक शेतकरी। काय सांगाल, काल झालेल्या गारपिटीने डाळिंबाची पानं झडलेत, फुलं अक्षरशः जमीनदोस्त झालेत। काल टाकळी आजी परिसरात खूप मोठ्या प्रमाणावर गारपीट झाली आणि या गारपिटीमध्ये आमच्या बागांचं अतोनात असं नुकसान झालेलं आहे। या मोठमोठ्या गारांमुळे झाडावरची पानं, फुलं, कळी सर्व गळून पडलेली आहेत। आतापर्यंत आम्ही 5 ते 6 एकराच्या बागेला 6 लाखापेक्षा अधिक खर्च केलेला असून आता हा खर्च पूर्णपणे वाया गेलेला आहे। त्या डाळिंब बागावर आता तेल्या रोगाचा, बॅक्टेरियल ब्लाइटचा खूप मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव दिसून येणार आहे आणि येत्या काळात या बागा वाचवणं आम्हा शेतकऱ्यांना शक्य नाही। त्यामुळे सरकारने योग्य वेळेत पंचनामे करून शेतकऱ्याला योग्य ती मदत पोच करावी अशी सरकारला आमची विनंती आहे। या ठिकाणी झालेल्या गारपिटीमुळे, अवकाळी पावसामुळे डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांचं प्रचंड असं नुकसान झालेलं आहे। डाळिंबाचा फुलोरा अक्षरशः जमीनदोस्त झाल्याने शेतकऱ्याचा हातातोंडाशी आलेला घास या ठिकाणी हिरावून घेतलेला आहे। शासनाने आमच्या झालेल्या नुकसानीचं तत्काळ पंचनामे करावेत अशी मागणी डाळिंब उत्पादक शेतकरी करत आहेत। टाइम्स नाऊ मराठीसाठी सचिन तोडकर, टाकळी आजी, शिरूर।